ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागामध्ये आता प्रतिमा सायलीला फोन करून विचारते की तू कुठे आहेस. त्यावर सायली म्हणते की आम्ही कुलदेवताच्या मंदिरात आलोय. तेव्हा प्रतिमा म्हणते की लहानपणी आम्ही तन्वीला घेऊन तिथे जायचो. तन्वीला तिथे सगळीच लोक ओळखतात. त्यावेळेस सायलीला थोडा संशय येऊ लागतो की ती सगळी लोक मला तन्वीच्या नावाने ओळखत होती आणि मलाही असं भास होत होता की लहानपणी मी इथे आले आहे. त्यानंतर आता मंदिरातले मोठे गुरुजी तिथे आलेले असतात. तर त्यांना बघितल्यानंतर सुद्धा सायलीला असं वाटू लागतं की मी यांना अगोदर भेटले, पण जर मी या मंदिरात आजच आले तर मग मला असा भास का होतोय. तर ते गुरुजी आता सायलीला आश्वासन देतात की तुला सगळ्याच प्रश्नांची उत्तर लवकरच मिळणार आहेत. ज्या सुखापासून तू एवढ्या वर्ष वंचित होती ते सुख तुला आता मिळणार आहे, कारण तुझं मन निस्वार्थ आहे. तू सगळ्यांसाठी चांगला विचार करतेस. लवकरच तुझ्या पदरात अनंत सुख मिळणार आहे.